च्या विविध मागण्यांसाठी विशेषतः हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट, बॉम्बे गॅजेट, औंध गॅजेट आणि कोल्हापूर गॅजेट या सगळ्या गॅजेटच्या मागणीसाठी मनोजदादा जरांगे पाटील आपल्या येणाऱ्या 30 तारखेला आमरण उपोषणाला आंतरवली सराटीत बसतायत आणि त्याच्या गाव बैठकी निमंत्रण बैठक त्या ठिकाणी गावोगावी सुरू आहेत. आणि आज आम्ही सलग 4-5व्या दिवशी इकडे चाललोय आम्ही पेंडगावला. मी आहे, गंगाधर नाना काळकुटे पाटील, अच्युत रसाळ पाटील, समाधान दादा, सार्थक भैया, पाठीमागच्या गाडीमध्ये सरदार लक्ष्मणजी नरनाळे पाटील, बापू जाधव साहेब, आम्ही सगळेजण निघालेलो आहोत. आणि सगळ्यांना नमस्कार, जय शिवराय, जय शिवराय. सगळ्यांनी लवकर जॉईन व्हा. आणि आम्ही आता निघालोय, अगदी थोड्याच वेळात पेंडगावला पोहोचतोय. आणि नाना, कसा असणार आहे सगळा पूर्ण दौरा आपला पुढचा? आता आपण सध्या पेंडगावला निघालेलो आहोत. थोडं मोठ्याने बोला नाना, सगळ्यांना ऐकू जाईल. सध्या आपण 1 तास लेट आहोत दौऱ्याला. 6 वाजताची वेळ होती पेंडगावची. 1-2 मिनिटात आपण पेंडगावला पोहोचतोय. त्याच्यानंतर 1 तासाने त्याच्यानंतर मालापूरला जाणार आहे आपण 7:30 वाजता. त्यानंतर 8 वाजता कुर्ला, त्यानंतर 8:30 वाजता भाटसांगवी, 9 वाजता वाकनाथपूर, 10 वाजता राक्षस. तर मित्रांनो, पेंडगाव, कुर्ला, भाटसांगवी, वाकनाथपूर आणि राक्षस भवन या ठिकाणी आम्ही चाललोय. या ठिकाणी बघू शकता आपण आपले अच्युत रसाळ पाटील, समाधानची कागदे, जय शिवराय सगळ्यांना म्हणा. आणि गाडी चालवतायत, सारथ्य करतायत सार्थक लांडे पाटील आणि स्वतः नाना. काय सांगाल या ठिकाणी आपण गाव निमंत्रण बैठका देतोय, कसा प्रतिसाद मिळतोय बांधवांचा, समाज बांधवांचा? प्रचंड उत्साह आहे बांधवांमध्ये. फक्त निमंत्रण लोकांना सांगितलं पाहिजे गावागावात जाऊन, म्हणून आम्ही गावागावातल्या बांधवांपर्यंत हा निरोप घेऊन देतोय. आणि आपल्या माध्यमातून सांगायचंय, जे आपले सगळे प्रमाणपत्र धारक आहेत, जे आंदोलक आहेत, उपोषणकर्ते आहेत, हे आपल्या सगळ्या प्रत्येक मराठा बांधवांना उद्याच्या 30 तारखेला आंदोलनाला यायचंय. हे आव्हान आपण नाना, एवढ्या रात्रंदिवस धावपळ चालू आहे, तेज मात्र चेहऱ्यावरचं कायम तुमच्या तसंच आहे, त्याचं काय रहस्य सांगाल? मेहनत घेत राहायचं, काम करायचं. कामाचं काय, त्याच्यामुळे काय, कामापुरती 2-4 तास झोपतो सध्या थोडस, पण कामाच्या पण थकवा जाणवत नाही चेहऱ्यावरती, प्रसन्नता आहे. नाही जाणवत. त्याच्यामुळे कामात इंटरेस्ट, एखाद्या गोष्टीत जर रस असेल आणि ते काम करत असू तर त्यात काही चेहऱ्यावर असं हे होत नाही. नक्कीच मित्रांनो, तर नानांकडून आपण त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, रहस्य त्याचं जाणून घेतलं. ते म्हणाले की या ठिकाणी काम करत राहिल्यानंतर काही त्या ठिकाणी तेज कमी होत नाही. तर मित्रांनो, समाजाच्या कामाला तर काही जणांनी कॉमेंट्स मध्ये लिहिलं होतं की उद्या आमदार प्रसाद लाड त्या ठिकाणी येणार आहेत, बीजेपीचे आमदार आहेत ते, आणि दादांना लाडभाऊ भेटायला येणार आहेत. पण लाडभाऊंना आमची विनंती आहे की आमचे मनोजदादा जरांगे पाटील हे निस्वार्थी योद्धा आहेत. तुम्ही येतायत सरकारच्या वतीनं तर नक्की या, तुमचं आंतरवलीत स्वागत आहे. जसं तुम्ही दादांवर बोलले होते, तर दादा बोलले होते की बाबा तुम्ही 30 तारखेच्या अगोदर आमचे प्रश्न सोडवा, काही हरकत नाही. प्रश्न सोडवले तर आंदोलन करण्याची काय आवश्यकता आहे? तुम्ही उद्या येताय, परंतु आमच्या ज्या मागण्या त्या संवेदनशीलपणे बघा आणि त्या मागण्या मान्य केल्या तर आमची काही हरकत नाही. पण जरांगे पाटील दादांचा जो संघर्षाचा जो वसा आहे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी कंटिन्यू कायम जपत जोपासत प्रत्येक गावोगावी जाऊन दादांच्या 30 तारखेच्या प्रचार प्रसार कार्याची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे. ही सरकारने याची नोंद या लाईव्हच्या माध्यमातून घ्यावी, अशा प्रकारची मायबाप सरकारला विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी आता आम्ही दररोज चालू आहे, संपूर्ण जिल्हा पिंजून काढणार आहोत, महाराष्ट्राच्याही काही कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी आम्ही नक्की जाणार आहोत. तर बांधवांनो, हे लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सगळ्यांना जय शिवराय. काही बांधवांच्या कमेंट्स त्या ठिकाणी वाचण्याचं काम त्या ठिकाणी मी करतो आता. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आम्ही आंतरवली सराटीत पोहोचतोय. राजेंद्र पिंगळे लाईव्ह पाहतायत. जय शिवराय. राम भोसले, गणेश लखाने, विठ्ठलजी सातपुते, जय शिवराय. सगळ्यांना जय शिवराय.
नाना मस्त हसतायत. काय आहे नाना हसण्याचं काय कारण आहे? काय